मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैकुंठवासी सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा हा महोत्सव, त्याची पहिल्या दिवसाची सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. पहिला दिवस असल्यामुळे काही भगवंताच्या नामरूपाचं चिंतन करावं असा काही अलिखित संप्रदाय नियम असल्यामुळे भगवंताच्या रूपाचा थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या दिवशीची सेवा बरी असते, कारण सगळ्यांमध्ये एक उत्साह असतो. वाजवणारी मंडळी थकलेली नसतात, म्हणणाऱ्या मंडळींचे आवाज बसलेले नसतात. बाकीच्या सगळ्या तरुण मंडळींना नाचण्याचा उत्साह असतो, तेवढ्यात आपलं उरकून गेलेलं बरं असतं. बाकी जी मोठी मंडळी आहेत ती पुढे आपल्याला प्रबोधन करतील, त्याच्याबद्दल वाद नाही. अभंग सर्व परिचित, सर्वांना ज्ञात असणारा. वास्तविक हा काही गाथ्यातला पहिला अभंग नव्हे. जो गाथा देवडीकरांची प्रत किंवा शिरवळकरांच्या प्रतीमध्ये हा अभंग पहिला अभंग नाही. समचरण दृष्टी इथून खरं म्हणजे गाथ्याच्या पारायणाला आणि तसा प्रारंभ होतो. पण मामांचा जो गाथा आहे त्या गाथ्यातला पहिला अभंग हाच आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. परमात्म्याच्या ध्यानाचं वर्णन, परमात्म्याच्या रूपाचं वर्णन या अभंगामध्ये केलंय. मंगलाचरण करावं हा उद्देश. मंगलाचरणाचा परिणाम हा प्रतिकूल निवृत्तीपूर्वक अनुकूलाच्या प्राप्तीकरता असतो, प्राप्तीमध्ये असतो. प्रतिकूलाची निवृत्ती व्हावी याच्याकरताही मंगलाचरण करतात आणि अनुकूलाची प्राप्ती व्हावी याच्याकरताही मंगलाचरण करतात. शास्त्रामध्ये दोन्ही अर्थाने त्याचा विचार सांगितलाय. आणि हे दोन्ही होण्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रतिकूल निवृत्ती आणि नंतर अनुकूल प्राप्ती असा क्रम शास्त्राने सुद्धा लावून दिलेला आहे. काय मंगलाचरण कशा करता करा? शिष्ट संप्रदाय म्हणून करा. आपल्याकडे नेहमी नेहमी जो विचार सांगितला जातो, जी विचार शृंखला सांगितली जाते, त्याच्यामध्ये हा विचार महत्त्वाचा म्हणून सांगितला जातो, प्रामुख्यानं सांगितला जातो. शिष्ट संप्रदाय आहे. संप्रदायामध्ये जे चालत आलेलं आहे ते आपण श्रद्धेनं भावनेनं करत राहावं. प्रत्येक वेळेला संप्रदायाच्या विरोधात काहीतरी वागणं किंवा चालत आलेल्या परंपरेत विरोध काहीतरी करणं, याच्यामध्ये बंड करणं किंवा क्रांती करणं असा अर्थ नसतो. काही वेळेला आपल्या भावना आपल्याला जरी कळल्या नाहीत तरी चालत आल्या आहेत म्हणून त्या कराव्या लागतात. कर्माच्या संबंधाने विचार करताना मी जो विचार मांडतोय तो भावनेशी संबंधित आहे. कर्माचा विचार करताना मात्र माणसाला जे चालत आलंय ते तसंच्या तसं करावं असं स्वातंत्र्य शास्त्र देत नाही. शास्त्र म्हणतं कर्म जर करायचं असेल तर मागून चालत आलेलं कर्म आणि आत्ता आपल्या समोर उपलब्ध झालेलं उपस्थित असणारं कर्म, याच्यामध्ये कर्मसंबंधानं कालपरिच्छिन्नतेत होणाऱ्या परिवर्तनाच्या दिशा साधकानं ओळखल्या पाहिजेत. विठ्ठला विठ्ठल
अनुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः वालुकालिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम. अशा पद्धतीचं चिंतन शास्त्रकाराने आपल्याला मांडून दिलेलं आहे की मागून चालत आलंय तेच पुढं करत राहणं हा काही परमार्थ होत नाही, आंधळेपण होईल. पण भावनेच्या आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये मात्र शास्त्र हे बोलत नाही. शास्त्र हेच म्हणतं की मागून चालत आलेलं ज्ञानच आपल्यापर्यंत आलं पाहिजे. 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतानी अर्जुनाला जी सुरुवात करून दिली ती सुरुवात जर आपण बघितली तर भगवान म्हणतात, अर्जुना हे जे ज्ञान मी तुला देतोय ते पहिल्यांदा तुला देतोय असं समजू नकोस. मागे मी सूर्याला दिलेलं आहे, सूर्याने अमक्याला दिलं, सूर्याने त्या मनूला दिलं, मनूने इक्ष्वाकूला दिलं वगैरे वगैरे करून ते तुझ्यापर्यंत आलेलं आहे. ज्ञानाची एक परंपरा आहे. जर भगवंताला कर्माच्याही बाबतीत तसंच सांगायचं असतं तर भगवंतानी अर्जुनाचंच पूर्वीचं कर्म हे त्याच्या करता म्हणून मार्गदर्शक असं म्हणून त्याच्यासमोर ठेवलं असतं. कारण हेच मार्गदर्शक तत्व अर्जुनाच्या जीवनातलं भगवंतानी पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर 18व्या अध्यायाच्या शेवटी ठेवलंय. उत्तरू वैराटीचा राजा तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. हेच उदाहरण जर पहिल्या अध्यायात दिलं असतं तर काय बिघडलं असतं. म्हणजे कर्माचं अनुकरण करताना आपलंच कर्म आपल्याला अनुकरणीय होत असेल तर कर्माचं अनुकरण डोळे झाकून करावं. विराटाच्या घरात राहत असताना बृहन्नलेच्या रूपामध्ये तू राहत असताना महाभारतामध्ये कुठेही बृहन्नडा असा शब्द आला नाही, बृहन्नला असा शब्द आलाय महाभारतामध्ये. पण व्याकरणामध्ये ड आणि ल याचा अभेद सांगितला. डलयोर अभेदहा असं एक सूत्र आहे पाणिनीचं. त्याच्यामुळे ड आणि ल बृहन्नडा आणि बृहन्नला असे दोन्ही शब्द वापरले जातात. पण मूळ शब्द बृहन्नला असा आहे धातुपाठाने जर घेतला तर. असू द्या, परंतु तिथं त्या रूपामध्ये तू राहत असताना जेव्हा कौरवांनी विराटाच्या गायी पळवल्या त्यावेळेला त्या कौरवांबरोबर युद्ध करून याच सगळ्या कौरवांना परास्त करून त्या सगळ्या गायी तू माघारी वळवून आणल्यास, हे जर कर्म तुझ्याकडून झालेलं आहे तर आत्ताही त्याच कर्माचा समोर तू आदर्श ठेव आणि त्याच कर्मानुसार वागायला लाग असं भगवान बोलले नाही. भगवंताने कर्माचा विचार सांगत असताना अंधानुकरण सांगितलेलं नाही, पण ज्ञान आणि भावनेचा विचार सांगत असताना मात्र अनुकरण आणि अनुसरणाचा विचार भगवान बोलून दाखवतात. मला लांबवण्याचं कारण नाही, मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की शिष्ट संप्रदाय आहे म्हणून हे करावं, तर हे करणं ही क्रिया आहे का? करणं शिष्ट असं आहे, मंगलाचरण करणं हा विधी मानायचा का या संबंधानं काही विचार आहे. असं आहे, त्याला विधी मानायचा असेल तर मग नियम विधी मानायचा का, परिसंख्या विधी मानायचा का, अपूर्व विधी मानायचा. अपूर्व विधी मानायचा असेल तर मागच्या लोकांनी ज्या पद्धतीनं मंगलाचरण करून जे मिळवलेलं आहे, जे मिळवलंय म्हणजे काय, प्रतिकूल निवृत्तीपूर्वक अनुकूलाची प्राप्ती जी प्राप्त करून घेतलेली आहे तेच पद पुन्हा फल मिळत असेल याही मंगलाचरणातून, त्याच्या अपूर्वता काय राहिली. मग नियम विधी म्हणून पाळायचं असेल तर अनेक जणांनी मंगलाचरण न करता सुद्धा आपलं कार्यसिद्धीला नेलेलं दिसतं. परिसंख्या विधी मानायचं काही कारण नाही. म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये विधी मानायचा का मंगलाचरण करणं, म्हणून शिष्ट संप्रदाय असा एक शब्द आपल्याकडे शास्त्राने वापरला. शिष्ट संप्रदाय मोठ्यांनी सांगितलेलं आपल्याला कळत नसलं तरी आपण ऐकलं पाहिजे, हा शहाणपणाचा सल्ला आहे. मी अनेक वेळेला हे सांगत आलेलो आहे, पुन्हा सांगण्यात मला काही संकोच नाही. ज्ञानेश्वरी वाचा म्हटलं की लोक आपल्याला असं विचारतात की का वाचा, कशा करता ज्ञानेश्वरी वाचा, कशा करता. आमचं उत्तर त्याला हेच आहे, जनाबाई सांगतात म्हणून. बस, ह्याच्या पुढे उत्तर द्यायचं कारण नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. वारीला चला, कशा करता चला, डोळ्यांनी पंढरपूर पहा, हे जनाबाईंनी सांगितलंय. स्वतःची बुद्धी लावू नका. स्वामी ब्रह्मलीन स्वामी अखंडानंदजींनी एका लेखामध्ये असं म्हटलंय की परमात्म्याची प्राप्ती होण्या एवढं सोपं या जगात दुसरं काही नाही, पण माणूस आपली बुद्धी लावतो म्हणून तो दूर जातो. विठ्ठला विठ्ठल. आणि म्हणून मग त्या निवृत्ती करता, प्रतिकूलतेच्या निवृत्ती करता शिष्ट संप्रदाय म्हणून करा. शिष्ट संप्रदाय हे एक कारण घ्या. फलाच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर प्रतिकूलाची निवृत्ती आणि अनुकूलाची प्राप्ती याच्याकरता मंगलाचरण करा. याचाही विचार आपल्याला वैदिक मंगलाचरणामध्ये केलेला दिसून येतो. अशुभानि निराचष्टे तनोति शुभ संततिम स्मृतिमात्रेण यत्पुंसां ब्रह्म तन्मंगलम परम अतिकल्याण रूपत्वात् नित्य कल्याण संश्रयात् स्मर्तृणाम वरदात्वाच्च ब्रह्म तन्मंगलम विदुः.
एक शास्त्राने आपल्याला सांगितलं, पहिल्यांदा काय आहे, अतिकल्याण रूपत्वात हे नंतर येतं, पण आधी काय येतं, अशुभानी निराचष्टे, अशुभाचं निराकरण आणि मग अतिकल्याण रूपत्वात. मंगलाचरणाचे हे 2 फायदे आपल्याला वैदिक मंगलाचरण सांगतं. याच्याकरता मंगलाचरण करा. आणखीन काय कारण आहे, पुष्कळ कारण आहेत, एक नाही, त्याच्यावरची आक्षेप, त्याच्यावरचा विचार, पुष्कळ विचार आहेत त्या संबंधामध्ये. आत्ता सगळाच विचार करण्याचं कारण नाही, पण एखादं कार्य ज्या वेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला ते कार्य ज्या भावनेनं, ज्या विचारानं आपण सुरू केलेलं असतं, त्या विचारामध्ये आणि त्या भावनेच्या परिसमाप्तीमध्ये त्या कार्याची परिपूर्णता होईल असं आपल्याला निश्चितपणानं सांगता येत नसतं. बऱ्याच वेळेला मनुष्य कार्य सुरू करतो, परंतु सुरू केलेलं कार्य शेवटापर्यंत नेणं हे त्याच्या सामर्थ्याच्या बाहेर जातं. का जातं याची आता मला काही मानसशास्त्रीय मीमांसा करायला मला आत्ता वेळ नाही, परंतु ज्या भूमिकेतून तो कार्य सुरू करतो त्याच भूमिकेतून ते कार्य शेवटापर्यंत जाईल असं सांगता येत नाही. कार्याच्या हेतूमध्ये कार्य चालू असताना परिवर्तन होण्याची खूप शक्यता असते. त्याचं कारण सामाजिक असेल, त्याचं कारण मानसिक असेल, त्याचं कारण व्यावहारिक असेल, त्याचं कारण आध्यात्मिक असेल अथवा काही असेल. मी आता हे जास्त लांबवत नाही, एक सोपं उदाहरण सांगतो. कोणीही, आता क्षमा करा बरं का, हे उदाहरण मी सांगतो त्याबद्दल मला अंतःकरणपूर्वक क्षमा करा, पण बोलतो जरा स्पष्ट. कोणीही कीर्तनकार ज्या वेळेला पहिल्यांदा कीर्तन करतो त्यावेळेला त्याचा हेतू हाच असतो की ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारानं हा महाराष्ट्र, हे जग मला बदलून टाकायचं. याच विचारानं तो कीर्तन सुरू करतो. नंतर नंतर काय बिघडतं हेच कळत नाही. हेतूमध्ये परिवर्तन का झालं, त्याला कारण एक आहे का, मानसशास्त्रीय काही कारण आहे, सामाजिक काही कारण द्याल तुम्ही, व्यावहारिक काही कारण द्याल तुम्ही, आध्यात्मिक काही कारण द्याल, एक कारण आहे का त्याच्यात? काही भौतिक कारणं असतील, काही मानसिक कारणं असतील, काही शारीरिक कारणं असतील. आता हे मला काही विस्तारानं सांगण्याचं कारण नाही हे सगळी का परिवर्तन होता, पण सुरुवातीला आपलाही विचार आपण करून बघा ना. सुरुवातीला ज्या वेळेला कीर्तनाला आपण उभं राहिलो, थोडंसं अंतर्मुख झालो, त्यावेळेला मनामध्ये काय विचार होता? काय नाही हो, हे करणं फार महत्त्वाचं आहे. मामांनी कीर्तन केलंय, जोग महाराजांनी कीर्तन केलंय, बंकट स्वामी महाराजांनी कीर्तन केलंय, साखरे महाराजांनी कीर्तन केलंय, सातारकरांनी पूर्वीपासून कीर्तनं केलेली आहेत. त्या कीर्तनाने हा महाराष्ट्र विचाराने डवळून काढलाय. आपणही आपल्या बाजूने जेवढा खारीचा वाटा त्याच्यामध्ये आपल्याला उचलता येईल तेवढा आपण उचलावा. इथून आपण प्रामाणिक कीर्तनं करायची. कीर्तन प्रामाणिकच असतं, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्याचे हेतू नंतर अप्रामाणिक का होतात त्याची अनेक कारण. आणि म्हणून आपण स्वीकारलेलं कार्य प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती अशा भूमिकेमध्ये जर आपल्याला जायचं असेल, ऐका, विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती, भर्तृहरीचं वचन आहे. भर्तृहरीने 3 वर्ग केलेत. मागे बोललोय मी आपल्याला, माझ्या स्मरणात आहे, तुमच्या स्मरण शक्तीवर विश्वास आहे. भर्तृहरीने 3 वर्ग या जगतामध्ये केलेत. एक नीच वर्ग आहे, एक मध्यम वर्ग आहे, एक उत्तम वर्ग आहे. नीच वर्ग कुणाला म्हणावं? भीती, म्हणजे आपल्याला विघ्न येईल या भीतीनं जो कार्यच सुरू करत नाही त्याला नीच वर्गात गणतात. म्हणजे बाबा नाही आपण सुरू करू, पण नाही अडचण आली तर नको, त्याच्यापेक्षा सुरूच करायला नको. सुरू केलं की मध्ये अडचण निर्माण होते, मध्ये काहीतरी प्रतिबंध निर्माण होतो, नको. चप्पल चावेल म्हणून वारीलाच न जाणारे लोक या वर्गात आहेत. प्रारभ्य न खलु विघ्न भयेन नीचैहि. त्यानंतर दुसरा जो वर्ग आहे तो मध्यम वर्ग आहे. तो काय करतो? कार्य सुरू करतो, परंतु त्या वात्सायनाने कामसूत्रामध्ये एक उदाहरण दिलंय. कामसूत्राचा विषय सोडून द्या, पण त्यांनी दिलेलं उदाहरण लागू पडणार आहे. वात्सायनाने असं उदाहरण दिलंय, भाष्यात आहे, वात्सायनाने असं उदाहरण दिलंय की काही लोक या मनोवृत्तीचे असतात की पक्षी पीक खातील म्हणून पेरतच नाही. पक्षी येऊन दाणे खाऊन जातील म्हणून पेरायचंच नाही. याला काय अर्थ आहे? प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैहि. पण दुसरा वर्ग थोडासा बरा आहे. प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्याहा. मधला जो वर्ग आहे तो काय करतो? काम सुरू करतो, पण मध्ये प्रतिबंध निर्माण झाल्यामुळे अर्धवट काम टाकून परत येतो. म्हणजे निघतात इथून, पण सासवडचा घाट खालून दिसला की एसटी पकडून घरी येतात. हे मधल्या वर्गातले लोक आहेत. तिथपर्यंत तरी गेले ना बाबा, चला. पण एक वर्ग असा आहे, शेंडी तुटो वा पारंबी तुटो.
आपला प्राण गेला तरी चालेल, पण हातात घेतलेलं कार्य पूर्ण करत नाहीत त्याला उत्तम वर्ग म्हणतात. विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. उत्तम जनाम न प्रारब्धम न परित्यजंती. आपण हातात घेतलेलं काम ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहत नाहीत, असा एक तिसरा वर्ग आहे. पण हे कार्य पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहत नाहीत असं ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, त्यांनी कार्य सुरू केल्यानंतर त्या कार्याची परिपूर्ती त्यांना अनुभवाला यावी, याच्याकरता त्यांचे एकट्याचं सामर्थ्य पुरेसं नसतं. मग त्यांना दोघांजवळून सामर्थ्य घ्यावं लागतं, एक परमात्म्याकडून आणि दुसरं सद्गुरूकडून. म्हणून नमन करण्याची प्रथा आहे. विठ्ठला म्हणून थोडंसं मंगलाचरण करावं, भगवंताचं ध्यान करावं, या उद्देशाने साधा सरळ सोपा अभंग आहे. पण सोपा असला तरी वाटतो तेवढा सोपा नाही. विचाराच्या दृष्टीने आपण अभंगामध्ये उतरू तसं तसा हा अभंग किती कठीण आहे हे आपल्याला हळूहळू कळत जाईल. आपल्याकडे या अभंगाकडे लोकांनी अर्थाच्या दृष्टीने बघायचंच नाही असं ठरवलंय. अभंग सोपा असल्यामुळे त्याच्या अर्थाच्या दृष्टीने बघत नाहीत. त्याच्यात काय सांगायचं? सुंदरते ध्यानमध्ये काय सांगायचं? काय सांगण्यासारखं आहे? सुंदरते ध्यान उभे विटेवरी, परमात्म्याचं ध्यान सुंदर आहे, तो विटेवर उभा आहे, गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, त्यांनी पितांबर धारण केलेला आहे, आणि तुकाराम महाराज म्हणतात हेच माझं सर्व सुख आहे. ह्याच्यात काय सांगण्यासारखं? ह्याच्यात सांगण्यासारखं काय? मग अशाच अर्थाने मी विचारतो, कोणत्या अभंगात काय सांगण्यासारखं? हाच नियम जर लावायचा झाला, केवळ शब्दाचे अर्थ आपल्याला कळतात म्हणून चालत नाही. संस्कृतामध्ये एक असं वचन आहे, सुभाषित म्हणा पाहिजे तर काही म्हणा, एक वचन असं आहे, सर्वांना परिचित आहे. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते, असं वचन. मला बाकी सांगण्याचं कारण नाही. हा अभंग रोज आपण म्हणतो, लहानपणापासून आपल्या कानावर पडत आला, त्यामुळे तो इतका परिचित झाला, इतका जवळ आला की त्याच्यामध्ये काही विशेष असं साठवलेलं आहे असं बऱ्याच जणांना वाटत नाही. अभंग आहे, काही नाही. कीर्तन उभं राहायच्या आधी म्हणतात, कीर्तन उभं राहिलं एकदा, कीर्तनकार येऊन उभं राहिलं की कोण म्हणत नाही. हरिपाठाच्या सुरुवातीला म्हणतात. मग माणसंही असं कीर्तनाला सुंदरते ध्यान सुरू झालं की माणसं, आत्ता सुंदरते ध्यान आहे, वेळ आहे अजून, बस जाशील नंतर कीर्तनाला, काय एवढं वेळ आहे अजून, आत्तापासून काय, आत्ता तरी सुंदरते ध्यान आहे, म्हणजे ते ऐकायचं नाही असा समज आहे. असा समज आहे, असं नाही आहे. हरिपाठाचं तसंच झालं, आपल्याकडे पसायदानाचं तसंच झालं. नेहमी म्हटलं गेलेलं असल्यामुळे, सर्व परिचित असल्यामुळे, सर्वतोमुखी झालेलं असल्यामुळे त्याच्या अर्थाकडे कोणी बघायला तयार नाही. नाहीतर मानवी जीवनाचा इतका उत्तुंग आलेख या जगताच्या कोणत्याही, जगतामधल्या कोणत्याही तत्वज्ञानी इतक्या सुंदरपणाने मांडला नाही की खळापासून प्रारंभ करावा आणि दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंत जीवनाचा मुक्काम व्यापक व्हावा. हे कोण बोलतं आपल्या जीवनात सांगा? खळांची व्यंकटी सांडो इथून मानवी जीवनाच्या आलेखाला प्रारंभ होतो आणि दृष्टादृष्ट विजय होवावेजी इथपर्यंत मानवी जीवन उंच आणि व्यापक बनतं. इतकं सुंदर मानवी जीवनाचं चिंतन करणारं कोणतं तत्वज्ञान या जगताच्या पाठीवर कोणी सांगितलं? पण आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्हाला पसायदान म्हणजे काय आहे? पारायण झाल्यानंतर पोथीला वस्त्र गुंडाळेपर्यंत काहीतरी म्हणावं लागतं म्हणून म्हणायचं. गुंडाळून झालं की सुखिया झाला बस. कारण त्याच्यानंतर जेवण असतं, त्याच्यानंतर नाश्ता असतो, त्याच्यानंतर इकडं तिकडं फिरायला वाव असतो. मग एकदा गुंडाळून झालं की सुखिया झाला, संप. असं नाही आहे. संतांचा प्रत्येक शब्द आपल्या जीवनाला दिशा देणारा, आपल्या जीवनाला कलाटणी देणारा, आपल्या जीवनाच्या व्यापकतेकरता मार्गदर्शक असणारा आणि आपलं जीवन परमात्म्याने घडवलेलं आहे या ज्ञानातून आपल्याला अभिमानास्पद ठरवणारा असतो. विठ्ठला विठ्ठल. अभंग सरळ आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. मी प्रस्तावनेमध्ये बराच वेळ घेतला आपला, पण तरी सुद्धा थोडं पुढे जातो. तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला परमात्म्याचं ज्ञान करून देतात. हा परमात्मा कोण आहे? हा परमात्मा आहे काय?
परमात्म्याचं रूप काय, परमात्म्याचं स्वरूप काय, याचं चिंतन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी करून दिलंय. स्वाभाविक कोणी असं विचारेल की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर, हे तुकाराम महाराजांनी हे सांगायचं कारण काय? अहो, पंढरपूरला गेल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा सांगावं लागतं की हा परमात्मा आहे, पाया पड म्हणून. काही गरज नाही. अरे आम्ही पंढरपूरला जातो, त्याला भेटतो, त्याचं दर्शन घेतो. आम्ही पांडुरंग या ना त्या रूपानं प्रत्येक ठिकाणी बघितलाय. कुणी चित्रात बघितला असेल, कुणी टी व्हीवर बघितला असेल, कुणी त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं असेल, कुणी कुणाकडून शब्द रूपानं ऐकलेलं असेल. पण काळा रंग, समचरण आणि कमरेवर हात, हे 3 शब्द जर आपण पाहिले तर पांडुरंगाशिवाय दुसरं नाव आपल्या डोळ्यासमोर येईल काय? ह्याच्यात समजावून देण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की परमात्म्याचं जर आपल्याला यथार्थ ज्ञान झालं नाही, आता ती यथार्थता म्हणजे काय याचा विचार पुढे करतो. परंतु परमात्म्याचं जर आपल्याला यथार्थ ज्ञान झालं नाही तर आपल्या जीवनामध्ये सुखाचा अंशही आपल्याला अनुभवता येणार नाही. ऐका, लोक म्हणतात परमात्मा न कळणारे लोक या जगतामध्ये सुखी आहेत. मी त्यांना एवढंच उत्तर देईन की ते ज्याला सुख म्हणतात त्यालाच आम्ही दुःख म्हणतोय. विठ्ठला विठ्ठल. म्हणून परमात्मा कळणं हे खूप आवश्यक असतं. तुकोबारायने म्हणून म्हटलं, काही जाणू नये पांडुरंगा वीण पाविजेल क्षीण संदेहाने. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाशिवाय काही जाणू नका बाबा, त्याला जाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्ती जाणा, परमात्मा जाणा, भक्ती जाणा. काय आपण कोणत्या अर्थाने घ्याल ते घ्याल. आता मला त्याच्या तपशिलात जाऊन त्याच्यावरचे फार विश्लेषण करण्यात काही मला अर्थ वाटत नाही. परंतु हे शब्द वापरलेत मुद्दाम. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती, हे नारद महर्षी बोलतात. आणि ते बोलण्याच्या पूर्वी यज्ञात्वा असा शब्द वापरला ना. यल्लब्ध्वाच्या पूर्वी यज्ञात्वा, यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न उत्साही भवती, यज्ञात्वा मत्तो भवती वगैरे हे सांगितलं. यल्लब्ध्वा हेही सांगितलं. हां, तिथं केलेलं चिंतन काय आहे, थोडी संगती. नारद भक्ती सूत्रावरच्या ज्या विविध टीका आहेत त्या टीकांमधून आपल्याला इथं भक्तिप्रेमाचाच विचार करायचा आहे. पण भक्तिप्रेम म्हणजे काय याचा विचार काही करताना काही जणांनी भक्तिप्रेम याचाच अर्थ ब्रह्म असा करा असं म्हटलं. हां, त्याचं कारण काय, आता हे तपशील आहे सगळा. यल्लब्ध्वा असं नारदांचं म्हणणं आहे. यल्लब्ध्वा, यत लब्ध्वा, यत हे पद कुठं वापरलं जाईल? यत हे पद लिंग जर पाहिलं तर यत पदाचं लिंग काय आहे? यत्पद लिंग काय यत पदाचं? आता इथूनच सुरुवात आहे. बर, यत पदाचं नपुसकलिंगी पद आहे. जर भक्ती हा स्त्रीलिंगी पद, हे स्त्रीलिंगी अर्थाने जर नारदांना ते उच्चारायचं असतं तर नारदांनी यल लब्ध्वा म्हटलं असतं का याम लब्ध्वा म्हटलं असतं? जर भक्ती प्रेम अशा अर्थाने ते नपुसकलिंगी नाही घ्यायचं ठरलं आणि भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी घेऊन जर आपल्याला बोलायचं झालं तर याम लब्ध्वा म्हणावं लागलं असतं नारदांना. यल लब्ध्वा म्हणून चाललं नसतं. नपुसकलिंगी रूप करायचं ना, मग या जगतामध्ये नपुसक असं एकच रूप वापरलं जातं, ते म्हणजे ब्रह्म. विठ्ठला विठ्ठल. म्हणून मला त्या तपशिलात जायचं नाही असं मी म्हणत होतो, ते तेवढ्या करता. कशा करता मी हे बोलतो? जाणलं पाहिजे. काही जाणो नये पांडुरंगाशिवाय दुसरं काही जाणू नका बाबा. हां, या श्वेतकेतूला विचारताना उद्दालकाने हाच प्रश्न पहिल्यांदा विचारला. यथा सौम्येने एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयम विज्ञातम स्यात्. विज्ञातम स्यात् मुद्दा काय? विज्ञातम. जाणलंस का बाबा? तुझ्या गुरुजींनी तुला असं काही शिकवलं का की एक जाणल्यामुळे सगळं जाणलं जातं? असं काही तुझ्या गुरुजींनी तुला शिकवलं का? नाही बाबा, असं काही शिकवलं नाही. मग त्यांनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला वगैरे, उपनिषदामध्ये आपण पाहून घ्या. पण तिथं विज्ञातम असा शब्द वापरला. यथा सौम्येन एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्. वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम. उपनिषदाने पुढे आपल्याला त्याचा विचार सांगितला. एक परमात्मा आपल्याला यथार्थतेनं जाणता आला पाहिजे. आम्ही जाणलाय याला अर्थ नाही. कारण का? आम्ही त्याला जो जाणला तो सामान्यत्वानं जाणला की ज्याचा निषेध करताना भगवान म्हणतात अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रित.
मानुषीम तनू या रूपानं जर आम्ही त्याला जाणत असू तर आम्ही त्याला जाणलं असं म्हणता येणार नाही आणि त्याला जाणल्याशिवाय आमचं जीवन धन्य होणार नाही. आपुला तो एक देव करुणी देव करू, देव आपला करा, त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. मला त्या अभंगावर बोलायचं कारण नाही, तो माझा प्रमुख विषय नाही आहे. परंतु तो आपला करा, त्याला जाणा या अर्थाने जर संत महात्मे बोलत असतील तर परमात्मा आपल्याला जाणता आला पाहिजे, याचा अर्थ तो यथार्थतेनं आपल्याला कळला पाहिजे. मग त्याचा परिचय करून द्या. कोणी म्हणेल काय आम्हाला त्याचा परिचय करून देण्याचं कारण आहे, काळा आहे, कमरेवर हात आहे, समचरण उभा आहे, तिथं गेल्यावर कळतच विटेवर उभा आहे तो देव आहे, समजावून सांगण्याचं काय कारण आहे. मी म्हणतो हे माहिती असणं, याला माहिती असणं असं म्हणतात का? आम्ही त्याला ओळखतो, नवल नाही त्याच्यात, नवल नाही. आम्ही त्याला कधी ओळखू असं मी साधं उदाहरण देतो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आपण ओळखता का हो त्यांना? एक साधं उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण ओळखता काय? इथं कोण ओळखणार नाही, हात वर करा बरं. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण ओळखता ना? ओळखता. कुठल्या गडावर भेट झाली होती? कुठल्या गडावर? कधी भेटलाय तुम्ही म्हणून त्यांना ओळखतो म्हणून आज दावा करतोय आम्ही? कुठल्या गडावर? काही असं नसतं. शिवाजी महाराजांच्या काळात आपण होतो का नव्हतो कोणाला माहिती? असलो तरी अफजल खानाच्या नाही तर औरंगजेबाच्या सैन्यात. त्यांचा मावळा होणं तर आपल्या पुण्यात नाहीच. आज नाही तर त्यावेळेची काय कथा आहे? विठ्ठला विठ्ठला. आम्ही पांडुरंगाला ओळखतो असं आपण अधिकारवाणीनं कधी म्हणू शकतो? मी साधं बोलतोय, मला काय अवघड बोलायचं कारण नाही, येतही नाही. मला सरळ बोलायचं आहे की आपण पांडुरंगाला यथार्थतेनं ओळखतो असं आपण कधी म्हणू शकतो? ज्या वेळेला तो आपल्याला ओळखतो त्यावेळेला. त्याने आपल्याला ओळखावं तर आपण म्हणावं हो मी त्याला ओळखतो म्हणून. आणि त्याने आपल्याला ओळखायचं असेल तर आपण त्याला यथार्थतेनं ओळखणं फार आवश्यक आहे. याकरता त्याचा परिचय तुकोबाराय या अभंगामध्ये करून देतात. परमात्म्याचा परिचय तुकोबारायने या अभंगामध्ये करून दिला, पण तो देत असताना माझ्या बुद्धीनं, माझ्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये मी जो अभंग पाहतो त्याच्यामध्ये 3 पद्धतीनं तुकोबाराय या अभंगामध्ये परमात्म्याचा आपला परिचय करून देतात. आपल्याला परिचय करून देतात 3 पद्धतीनं. मी सरळ सरळ आपल्याला सांगतो 3 पद्धतीनं. काय पद्धतीनं? ज्ञानाचा प्रवाह हा नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे असतो, हे लक्षात ठेवा. ज्ञानाचा, विचाराचा प्रवाह हा नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे. कोणताही विचार सूक्ष्माकडून स्थूलाकडे येत नसतो. ऐका, विचाराचा प्रवाह पहिल्यांदा स्थूल रूपानंच बघावं लागतं, मग हळूहळू हळूहळू ते सूक्ष्म करावं लागतं. याच्यात स्थूलाकडून सूक्ष्माकडे असं म्हणत असताना स्थूल शब्दाचे अर्थ साधन भेदानं वेगवेगळे करावे लागतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून थोडंसं वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर सोपेपणाकडून कठीणपणाकडे मानवी विचाराचा प्रवाह असतो.
माणसाला पहिल्यांदा जे सोपं आहे ते मनुष्य ग्रहण करतो आणि हळूहळू हळूहळू मग तो कठीण कठीण अशा गोष्टी ग्रहण करायला लागतो. एकदमच आळंदीला आला, पंढरपूरला आला, त्याला काही कीर्तन शिकायचंय, प्रवचनकार व्हायचंय. हल्ली प्रवचनकार कुणाला व्हायचं नाही, बहुतेक जणांना कीर्तनकारच व्हायचंय. पण प्रवचनकार होता आलं पाहिजे तर संप्रदाय पुढे जाईल. नुसता कीर्तनकार होऊन चालणार नाही. विचाराच्या दिशा आपल्या निश्चित झाल्या पाहिजेत. असू दे, तो काही महत्त्वाचा विषय नाही आत्ता. परंतु एकदम मी आलो आळंदीला आणि एकदम कुणाकडे गुरुजींकडे जाऊन म्हणायला लागलो मला अद्वैत सिद्धी सांगा, असं कधी होईल? असं होत नाही. पहिल्यांदा गीता पाठ कर, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ कर, तुकोबारायांचे निदान कीर्तनाला घेण्यायोग्य असे अभंग तरी पाठ कर, नाही का? एवढं तरी कमीत का हरिपाठ पाठ कर, अमुक पाठ कर, विष्णू सहस्त्रनाम पाठ कर. मग हळूहळू हळू आपल्या पद्धतीप्रमाणे जायचं झालं तर मग पहिल्यांदा हळूहळू विचारसागर, मग हळूहळू काहीतरी ते काय तत्वानुसंधानसारखं काय ज्या पद्धतीनं आपण जाता मला माहिती नाही नेमकं. मग त्याच्यानंतर काय ते वृत्तीप्रभाकर, वृत्तीप्रभाकरानंतर पंचदशी, पंचदशीनंतर मग भाष्यग्रंथ, अशा पद्धतीनं पुढं पुढं जावं लागतं. का जावं लागतं? कारण पंचदशी आपण सुरुवातीला आल्याबरोबर विचारात घेऊ शकत नाही. कारण स्थूलाकडून सोपं असं ते नाही आहे, ते कठीण आहे. सोपेपणाकडून काठिण्याकडे माणसाची बुद्धिवृत्ती धावत असते. माणसाची विचारधारा ही नेहमी सूक्ष्माकडून स्थूलाकडे धावत नाही, ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे हळूहळू हळूहळू जात असते. लक्षात ठेवा. म्हणून ते आपल्याकडे काय आहे हे, म्हणून मी हे जे सोपं आणि कठीण हे शब्द वापरले ते एक न्याय आहे आपल्याकडे. त्याला सूची कटाह न्याय असं म्हणतात. सूची कटाह न्याय असा एक न्याय. काय न्याय? सूची म्हणजे सुई, सूची शब्दाचा अर्थ सुई आणि कटाह या शब्दाचा अर्थ आहे कढई. संस्कृतामध्ये त्याला कटाह असं म्हणतात. सूची म्हणजे सुई, कटाह म्हणजे कढई. एका माणसाने लोहाराकडे काही लोखंड नेऊन दिलं आणि त्याला सांगितलं की मला याच्यात एक कढई बनवून हवी आहे. तो म्हणला ठीक आहे देतो बनवून. निघताना त्यांनी सांगितलं थोडं जर लोखंड उरलं तर एखादं दाभण सुई बनवा बरं का, उरलं तर त्याच्यात बनवा. आता दाभण सुई बनवा आणि कढई बनवा गेलाय कशा करता? कढई बनवण्याकरता. सुई बनवणं हे त्या मानानं न्यून आहे, त्या मानानं कमी आहे. त्याला काही बनवाच बनवा असा आग्रह नाही, ते काही प्रमुख नाही आहे, गौण आहे. परंतु जेव्हा त्या लोखंडापासून कढई आणि सुई असं बनवायचं असतं त्यावेळेला लोहार पहिल्यांदा सुई बनवतो आणि मग कढई बनवत असतो. त्याला सूची कटाह न्याय असं म्हणतात. हा न्याय काय? न्याय हा जे सोपं असतं ते पहिल्यांदा बनवून घ्या, जे अवघड असतं ते नंतर. आता अलीकडच्या काळामध्ये आपण सगळे त्या ह्याच्यातून गेलो आहोत म्हणून सांगतो. 10वीची परीक्षा असेल तर 10वीच्या परीक्षेमध्ये पहिल्यांदा घरी आई वडील कोणी मोठे भाऊ वगैरे असतील तर प्रश्नपत्रिका सोडवताना त्याला पहिल्यांदा काय, जे सोपं आहे ते पहिलं सोडव, जे अवघड आहे ते नंतर. त्याला वेळ पुरला न पुरला काही होईल त्याचे पूर्ण गुण मिळतील न मिळतील, जे सोपं आहे ते पहिल्यांदा सोडव असं म्हणतात की नाही. का? कारण माणसाची बुद्धी तशीच धावत असते, विचाराची दिशाच ही आहे सूक्ष्माकडून. म्हणून ज्ञानोबा आपल्याला त्याबद्दल एक न्याय सांगतात. याला अरुंधती दर्शन न्याय किंवा शाखाचंद्र न्याय. ज्ञानोबारायांनी तो न्याय आपल्याला सांगितला. ज्ञानोबाराय काय म्हणतात? पाडव्याची चंद्ररेखा, निवृत्ती दावा वया शाखा. ज्ञानोबारायांचे सगळ्यांना माहिती असणारं प्रमाणे मला विस्तार करण्याचं कारण नाही. एखाद्या माणसाला प्रतिपदेचा चंद्र बघायचा, ती प्रतिपदा कोणती? शुद्ध का वद्य? तर ती शुद्ध प्रतिपदा. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ज्ञानोबारायांनी प्रतिपदा शब्द न वापरता पाडवा शब्द वापरला. कारण वद्य प्रतिपदेला पाडवा म्हणत नाही, फक्त शुद्ध प्रतिपदेला पाडवा म्हणतात. ही शंकाच ज्ञानोबारायांनी उपस्थित होऊ दिली नाही. कोणती प्रतिपदा? नाही, पाडव्याची चंद्ररेखा. ज्ञानोबाराय म्हणतात पाडवा. पाडवा म्हणजे शुद्ध प्रतिपदा, अमावस्येनंतरचा पहिला दिवस. आता धर्मशास्त्र दृष्टीनं इथं पाडवा म्हटलेलं असलं तरी गृहीत धरायच्या द्वितीयेचा चंद्रवर का? हां, धर्मशास्त्राच्या दृष्टीने त्याची मीमांसा करण्यात आता अर्थ नाही. परंतु एक बारीक कोर अशी आकाशामध्ये आलेली असते. कलेने चंद्र वाढतो. प्रतिपदेचा, शुद्ध प्रतिपदेचा चंद्र एक कला असते, फक्त एक बारीक अशी कोर, एक कोर असते. मग एखादा मनुष्य म्हणतो काय सुंदर चंद्रकोर आहे. दुसरा म्हणतो कुठे आहे? मी मगाशी बघून आलो, मला दिसली नाही. तुला कशी चंद्रकोर दिसली? तो म्हणाल दिसली नाही तुला, चल मी दाखवतो. त्याला घेऊन अंगणात येतो, गच्चीवर जातो आणि त्याला म्हणतो बघ समोर. म्हणतो कुठे आहे? मला कशी दिसत नाही.
त्याला दिसत नाही, एकदम बारीक रेखा. ज्ञानोबारांनी चंद्ररेखा शब्द वापरला, रेखा. तो म्हणतो समोर नाही दिसत. मग तो म्हणतो ठीक आहे, हे समोरचं झाड दिसतंय का? म्हणे दिसतं. त्या झाडाला एक फांदी अशी आडवी आली, दिसली? दिसली. त्या फांदीला एक अशी उंच उभी फांदी गेली, दिसली? हा म्हणे दिसली. त्या फांदीला अशी डावीकडे बघ, एकदम डावीकडे अशी एक डहाळी फुटली, हा दिसली. त्या डहाळीच्या थोडं वर बघ. तो म्हणला हा दिसला. बघायचं होतं काय, दाखवायचं काय होतं? चंद्र. आणि पहिल्यांदा दाखवलं काय? झाड. पहिल्यांदा झाड दाखवलं, झाडाची फांदी दाखवली, फांदीला फुटलेली फांदी दाखवली, त्या फांदीला फुटलेली डहाळी दाखवली, आणि त्याच्या नंतर चंद्र दिसला. असं का झालं? कारण चंद्र सूक्ष्म आहे. मग तत्सन्निधानानं पहिल्यांदा स्थूल रूपातलं झाड बघा, त्या स्थूल रूपातल्या झाडापेक्षा त्यापेक्षा थोडी सूक्ष्म असणारी पहिली फांदी बघा, त्या फांदीपेक्षा अजून सूक्ष्म असणारी दुसरी फांदी बघा, त्याच्यापेक्षा अजून सूक्ष्म असणारी डहाळी बघा, आणि त्या डहाळीच्या संबंधानं सानिध्यानं मग त्याही डहाळीपेक्षा सूक्ष्म असणारी चंद्ररेखा पहा. बाकीचं औपाधिक आहे ज्ञानोबारांच्या दृष्टीनं. ज्ञानोबारांचं संबंध ओवी आपण पहा, पण ते औपाधिक असलं तरी आपल्याला बघायचंय ते निरुपाधिक. पण निरुपाधिक बघताना पहिल्यांदा औपाधिक दाखवावं लागतं, हा नियम आहे. अरे ब्रह्म निरुपाधिक आहे, पण परब्रह्माचं चिंतन करताना वेदाला निव्वळ परब्रह्म दाखवता येत नाही, म्हणून उपाधीचा स्वीकार करावा लागला की नाही? ज्ञानोबारांची भाषा आहे, 15वा अध्याय पहा आपण. उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा, नामरूपाचा बडंबा करीती वाया. ज्ञानोबाराय म्हणतात उपाधीचा ओथंबा घेतल्याशिवाय श्रुतीला सुद्धा परमात्म्याचं नामरूप स्पष्टपणानं सांगता येत नसेल आणि परमात्म्याचा बोध करून देता येत नसेल, तर इथं सुद्धा चंद्र निरुपाधिक आहे, पण वृक्ष, वृक्षाची शाखा आणि त्याला लागलेली डहाळी हे सगळं औपाधिक आहे. म्हणून उपाधीकडून निरुपाधिकतेकडे मानवी जीवनाच्या विचाराचा प्रवाह असतो, आणि त्या दृष्टीनं नेहमी स्थूल पहिल्यांदा कळतं आणि सूक्ष्म नंतर कळतं. तुकाराम महाराजांनी आपल्याला परमात्म्याचा बोध करून देताना पहिला प्रकार विचारात घेतला तो हाय. मी 3 पद्धतीनं आपल्याला त्याचं निवेदन आपल्या समोर ठेवतो. पहिला प्रकार तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये परमात्म्याचं चिंतन करून देतात. पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल रूपानं परमात्म्याचं दर्शन आहे, आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपानं आहे. विठ्ठला ऐका, सरळ सरळ सांगून मग पुढे जातो. दुसरा प्रकार पुढं सरळ सांगतो. आहे विषय चालू आहे, त्याचा थोडा विस्तार करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. वीट स्थूल आहे का सूक्ष्म आहे? स्थूल म्हणजे काय? जे इंद्रिय ग्राह्य आहे ते स्थूल आहे, जे इंद्रिय ग्राह्य नाही ते सूक्ष्म आहे. ऐका, जे केवळ अनुभवजन्य आहे, जे केवळ अनुभव पर्यवसायी आहे त्याला सूक्ष्म म्हणा, आणि जे जे आपल्याला प्रमाज्ञानानं, प्रमाज्ञान म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानानं आपल्या अनुभूतीला येतं त्याला स्थूल म्हणा. हा तर सरळ सामान्य नियम आहे, याच्यात मला समजावून सांगण्यासारखं काही आहे असं वाटत नाही. सरळ साधा विचार. वीट ही माणसाला डोळ्याला दिसते का नाही? दिसते, स्थूल आहे. माणसाला डोळ्याला दिसतात का नाही? दिसतात, स्थूल आहे. तुळशीचा हार डोळ्याला दिसतो की नाही? दिसतो, स्थूल आहे. कासे पितांबर, पिवळ्या रंगाचं काही वस्त्र पितांबर त्यांनी धारण केलेला डोळ्याला दिसतो की नाही? दिसतो, कारण पीत हा शब्द आलाय त्याच्यामध्ये, त्यामुळे डोळ्याला दिसतो की नाही? दिसतो, स्थूल आहे. मकर कुंडल डोळ्याला दिसतात की नाही? दिसतात. कंठी कौस्तुभमणी डोळ्याला दिसतो की नाही? दिसतो. म्हणून हे सगळं स्थूल आहे. आणि हेच सर्व सुख म्हणताना सुख हे नेहमी आपल्या इंद्रियांना अनुभवाला येत नाही. सुख हे फक्त अनुभव पर्यवसायी असतं, त्यामुळे ते सूक्ष्म सांगितलं, हे शेवटी सांगितलं. स्थूल 3 चरणामध्ये स्थूल रूपानं परमात्म्याचा बोध, आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपानं परमात्म्याचा बोध आहे. विठ्ठला कारण सुख हा डोळ्यांनी दाखवला जाणारा विषय नाही, तो हाताने चाचपून बघितला जाणारा विषय नाही आहे, ना ज्ञानेंद्रियाचा विषय ना कर्मेंद्रियाचा. मग सुख काय आहे? ते बाहेरून आणायचं नाही, ते आतच आहे, ते आतल्या आतच भोगायचं असतं. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायसे. ज्ञानोबाराय म्हणतात हा बोलण्याचा विषय नाही बाबा, हा फक्त अनुभवण्याचा विषय.
आम्ही जर इंद्रियाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू तर ऐंद्रिय सुखाला सुख म्हणणं याला ज्ञानोबाराय मूर्ख म्हणतात ना. याला ज्ञानोबाराय शहाणं म्हणत नाहीत ना. तो मूर्ख म्हणतात ज्ञानोबाराय, जो ऐंद्रिय सुखाच्या मागे लागला, इंद्रियजन्य सुखाच्या मागे लागला. विषय आणि इंद्रिय यांच्या साहचर्यातून प्राप्त होणाऱ्या सुखाला जर आपण सुख मानू तर आत्तापर्यंत केलेला सगळा पारमार्थिक विचार हा शेवटी कचऱ्याच्या पेटीत टाकून द्यावा लागेल. विठ्ठला एक साधा विषय सांगतो सहज व्हावं म्हणून. काय काही काही शब्द हे विशिष्ट परिक्षेत्रामध्ये शोभणारे असतात. विशिष्ट क्षेत्रामध्येच ते शोभून दिसतात. कुठलाही शब्द उचलावा आणि कुठेही चिकटवावा असं होत नाही. कुठेही असं कुठलाही शब्द घ्यावा आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये वापरावा असं होत नाही. काही काही शब्द त्या त्या विवक्षित क्षेत्रामध्ये शोभणारे असतात. ते अन्य क्षेत्रामध्ये जाऊन चालत नाहीत, शोभतच नाही. जर तो शब्द तिथं वापरला तर जाणत्या लोकांमध्ये आपला उपहास होण्याची शक्यता असते. अर्थात ज्यांना शब्द जपून वापरण्याची सवय आहे त्यांच्याच बाबतीत हे चाललंय. विठ्ठला ऐका, प्रमाण जास्त देत नाही, थोडं बोलायला वेळ लागतो जास्त म्हणून थोडं सरळ जातो. सुख, समाधान, आनंद हे शब्द परमार्थातच शोभणार आहेत. हे प्रपंचात शोभणारे शब्दच नाहीत. या शब्दांना पेलायला परमार्थच लागतो, प्रपंच चालतच नाही. आपल्याकडे असं सांगतात, वाघिणीचं दूध कोणत्याही पात्रात टिकत नाही म्हणतात. कोणत्याही पात्रामध्ये टिकत नाही. मग त्याला सोन्याचं पात्र लागतं तर ते दूध टिकतं. बाकीच्या धातूंची पात्र घेऊन आपण वाघिणीचं दूध काढायला गेलो, शक्यतो प्रयत्न करू नका, पण यदा कदाचित गेलो तर ते दूध, त्या दुधामध्ये इतकं सामर्थ्य असतं, इतकी ताकद असते की ते दूध त्या पात्राला छिद्र पाडून खालून गळून जातं म्हणतात. असं म्हणतात बरं का, माहित नाही, असं म्हणतात लोक. चालत आलंय, शिष्ट संप्रदाय चालत आलंय, मी बोलतो. बाकी नाही, त्याला चांदीचं पात्र चालत नाही. हे स्टेनलेस स्टील आणि अल्युमिनियम हे तर विचारातच घेऊ नका तुम्ही. तांब्याचं पितळ्याचं पात्र त्याला चालत नाही, त्याला पात्र लागतं. ते सोन्याच्याच पात्रामध्ये वाघिणीचं दूध टिकतं महाराज, कारण दुधाची ताकद तितकी आहे म्हणून त्याला पात्रही तसं असावं लागतं. साधं आहे ना. एक 50 कोटीचा हिरा आहे. आता आपण म्हणायला काय हरकत आहे वारकऱ्याला. एक 50 कोटीचा हिरा आहे. त्या हिऱ्याला कोंदण तुम्ही लोखंडाचं देणार आहात का? लोखंडाची अंगठी केली आणि त्याच्यामध्ये 50 कोटीचा हिरा आणि बोटात घातले, असं चालेल का? नाही, त्याला सोनंच पाहिजे. सोन्याच्याच कोंदणामध्ये मौल्यवान हिरा शोभून दिसतो. तसं सुख, आनंद, समाधान हे जे हिरे आहेत की नाही, हे हिरे अन्यत्र शोभत नाहीत. ते प्रपंचाला खालून छिद्र पाडून निघून जातात. त्याला परमार्थाचंच अधिकरण लागतं तर तिथं ते शोभून दिसतात. ऐका, मी कशाकरता बोलतो ते लक्षात ठेवा. तसं समाधान, सुख हे शब्द आपल्या नाही, आपण प्रपंचात ते शब्द वापरू तर तो त्या शब्दाचा तरी अपमान आहे किंवा अपमानित प्रपंचाला तरी उच्चासनावर बसवणं आहे. विठ्ठला पुष्कळ प्रमाण. मला बोलण्याचं आत्ता तात्पर्य ते नाही. मला मुद्दा हा काय आहे, आपल्या वेदांताच्या दृष्टीने आपण पहा. व्यावहारिक आणि प्रातिभासिक या दोनही सत्तेमध्ये आपण सुखाचा व्यवहार करत असलो तरी सुखाची अनुभूती नसते, हे लक्षात घ्या. दोन्ही सत्तेमध्ये तत्वदृष्टीने पहा, तात्विक दृष्टीने विचार करा. व्यवहार काय आहे, फरक काय आहे, एकेका वाक्यामध्ये, लांबवायचं कारण नाही, एकेका वाक्यामध्ये सांगतो. प्रातिभासिक सत्तेमध्ये सुखाचा आभास आहे, सुखाची प्राप्ती नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये सुखाची जाणीव आहे, सुखाची प्राप्ती नाही.
पण पारमार्थिक सत्तेवर ना सुखाचा आभास ना सुखाची जाणीव, तिथं सुख रूपता आहे. असा फरक आहे, लक्षात घ्या. मी सरळ सांगतो, स्वप्नामध्ये आपल्याला जे सुख मिळतं त्या सुखामध्ये सुखाचा तो आभास आहे का सुखाची जाणीव आहे? सुखाचा आभास आहे, पण तो आभास इतका तीव्र आहे की जणू तो जाणीवेसारखा आपल्या अनुभूतीला येतो. ऐका, मी थोडंसं प्रातिभासिक सत्तेबद्दल बोलतो. प्रातिभासिक सत्ता काय? प्रातिभासिक सत्ता काय? ब्रह्मज्ञानाशिवाय अन्य ज्ञानाने जी निवृत्त होते ती प्रातिभासिक सत्ता. ब्रह्मज्ञानेतरा बाध्यत्वम सती काय प्रातिभासिकम सत्वम, प्रातिभासिकत्वम सत्वम, काय म्हणायचे आपण, लावा ते काय, मला लक्षणं सांगण्यात तात्पर्य नाही. स्वप्नामध्ये सुखाचा आभास आहे, सुखाची प्राप्ती नाही आहे. स्वप्नामध्ये ₹1,00,000 मिळाले, ₹1,00,000 मिळाल्याचा आनंद स्वप्नात आहे, आभास आहे. जागृतीत आल्यानंतर ₹1,00,000 कोण देणार आहे आपल्याला, कुठे आपल्या उशाला ठेवलेले असणार आहे? नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये सुखाची जाणीव आहे. कारण का? कोणतंही सुख हे अंततोगत्वा जर परमात्म स्वरूपाचं असलं, आता ह्याचा विस्तार करत नाही, परंतु परमात्म स्वरूपाचं असलं तर आम्हाला विषयातून प्राप्त होणाऱ्या सुखामध्ये आम्हाला जो आनंद होतो तो आनंद आमचाच असतो, प्रश्न नाही, पण त्याची फक्त आम्हाला जाणीव होते. पण विषयातून प्राप्त होणाऱ्या सुखाचा किंवा आनंदाची आम्हाला प्राप्ती नाही, अनुभूती नाही. का नाही? कारण तोच विषय पुन्हा प्राप्त झाल्यानंतर त्याच विषयातून पुन्हा दुःख प्राप्त होतं म्हणून. आता हे अवघड व्हायला लागलं. तर सोपं, एखादा मनुष्य जेवायला बसला, 1 लाडू खाईल, वा वा छान झाला, अजून वाढा ना, घ्या ना, 2 खाईल, 3 खाईल, 10 खाईल, 15 खाईल, 25 खाईल, 26व्या लाडूला तरी म्हणेल की नाही हो नको, अहो नाही तुमच्याकरता गेलेत, अजून 5 घ्या, 30 खाईल. आता लांबवायला मलाही वेळ नाही, 50 खाईल. 51व्या लाडूला म्हणेल की नाही हो आता मी खाईन तर मरीन, मला लाडू नको. ज्या लाडूच्या अपेक्षेने तो जेवायला बसला होता त्याच लाडूला ज्या अर्थी तो नको म्हणतो आहे त्या अर्थी लाडूतून सुखाची जाणीव झाली, पण तोच लाडू नावाचा विषय जर निषेधाला पात्र ठरत असेल तर त्याच्यात सुखाची प्राप्ती झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. विठ्ठला सुखाचा संबंध येतो कुठं? तो फक्त परमात्म्याचा. सर्व सुखाचे आगर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.